नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या लाडक्या पठ्ठ्यांनो आणि भावी पोलिसांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपला विषय वर्दीचा चॅनेलवर लेक्चर 4 मध्ये. आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं सर जॉन शोर पर्यंत 1793 ते 1798. 1793 ते 1798 सर जॉन शोर. आपण बघितलं का सर जॉन शोर यांनी कॉर्नवॅलिस याच्या काळामध्ये कोणती पद्धत चालू केली? कायमधारा. कायमधारा पद्धतीची मूळ संकल्पना सर जॉन शोर यांची होती. इथपर्यंत कोणाला काय अडचण? सर्वांना घटक व्यवस्थित समजला? चला तर मग बघूया आता पुढचा गव्हर्नर लॉर्ड आर्थर वेलस्ली. लॉर्ड आर्थर वेलस्ली हा भारतामध्ये 1798 ते 1805 पर्यंत कार्यरत होता. 1798 ते 1805 पर्यंत कार्यरत होता. एकदम छान. 1798 ते 1805 लॉर्ड आर्थर वेलस्ली. लॉर्ड आर्थर वेलस्ली ना, लॉर्ड आर्थर वेलस्ली स्वतःला बंगालचा वाघ म्हणायचा. स्वतःला एकदम शूरवीर समजायचा. स्वतःला बंगालचा वाघ म्हणायचा. बंगालचा वाघ आहे मी. लॉर्ड आर्थर वेलस्ली. लॉर्ड आर्थर वेलस्ली याने खूप चतुराईने तैनाती फौज रुजू केली भारतामध्ये. तैनाती फौजेची मूळ संकल्पना आपण मागच्या लेक्चरला बघितलीच आहे. तैनाती फौज म्हणजे इंग्रजांनी आपलं सैन्य भारताच्या राजांना देणं, त्या राजांनी त्यांना चांगला पगार देणं, चांगल्या नोकऱ्या देणं, याला म्हणतात तैनाती फौज. आपलं सैन्य दुसऱ्याला वापरण्यासाठी देणं, ही संकल्पना होती फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याची. एक इंग्रज अधिकारी होता, फ्रेंच अधिकारी होता, फ्रेंच गव्हर्नर डुप्ले. या माणसाची ती संकल्पना होती तैनाती फौजेची. ती संकल्पना भारतामध्ये जास्तीत जास्त रुजवण्याचं श्रेय जातं लॉर्ड आर्थर वेलस्ली याला. लॉर्ड आर्थर वेलस्ली याने भारतामध्ये तैनाती फौज जेवढी त्याला शक्य होती तेवढी रुजवून टाकली. तैनाती फौज स्वीकारणारा भारतातला पहिला शासक हैदराबादचा तो निजाम होता. हैदराबादच्या निजामने 1798 ला पहिल्यांदा तैनाती फौज स्वीकारली. त्याच पाहून 1802 ला वसईच्या तहानुसार बाजीराव दुसरा याने तैनाती फौजेचा स्वीकार केला. वसईच्या तहानुसार पण मागच्या लेक्चरला बघितलंय सर्व ट्रिक्स मध्ये. वसईचा तह 1802 चा. एकदम छान. तैनाती फौज स्वीकारणारा पहिला शासक एकदम छान हैदराबादचा निजाम 1798 मध्ये स्वीकारली. 1798 मध्ये हैदराबादच्या निजामाने पहिल्यांदा तैनाती फौज स्वीकारली. तैनाती फौज दुसऱ्यांदा स्वीकारली 31 डिसेंबर 1802 ला. 31 डिसेंबर 1802 ला वसईच्या तहानुसार दुसरा बाजीराव याने तैनाती फौजेचा स्वीकार केला. कोणी? दुसऱ्या बाजीरावाने. एकदम छान, एकदम छान. तैनाती फौज स्वीकारली. लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये इंग्रज आणि म्हैसूर यांच्यात युद्ध झालं. आपण आणि इंग्रज म्हैसूर यांचे युद्ध बघितलेले. कर्नाटक युद्ध. इंग्रज म्हैसूर यांचे 1799 ला युद्ध झाले. इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये किती युद्ध झालेले आहेत? 4. एकदम छान. इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये 4 युद्ध झालेले. 1767 ते 69, 1780 ते 84, 90 ते 92 आणि 92 ते 99. एकदम छान. असे 4 युद्ध झालेले. 4 युद्ध झालेले. त्या युद्धांमध्ये हैदर अली यांचा मृत्यू झालाय. तसेच टिपू सुलतान यांचा मृत्यू झालाय 1799 ला. एकदम छान. 4 मे 1799 ला. 6 डिसेंबरला हैदर अली यांचा मृत्यू झालाय. तर 4 मे ला टिपू सुलतान यांचा मृत्यू झालाय. इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये वसईचा तह झाला. वसईचा तह झाला. तह म्हणजे सुला मिळवणी करणं. हा झाला 1802 ला. इथपर्यंत कोणाला काय अडचण? लॉर्ड आर्थर वेलस्ली सर्वांना व्यवस्थितपणे समजला? चला तर मग पुढचा बघूया. आता पुढचा गव्हर्नर सर जॉन बार्लो. सर जॉन बार्लो 1805 ते 1807 हा त्यांचा कार्यकाळ आहे. 1805 पासून तर 1807 2 वर्ष फक्त भारतामध्ये वास्तव्य केलं. किती वर्ष? एकदम छान. सर जॉन बार्लो यांच्या काळामध्ये आपल्याला एकच गोष्ट महत्वाची. 1806 चा वेल्लोरचा बंड. जो वेल्लोरचा बंड झाला 1806 ला सर जॉन बार्लो यांच्या काळामध्ये झाला. सर जॉन बार्लो सगळ्यांना समजले? त्यांच्या काळामध्ये एकमेव महत्वाची घटना 1806 चा वेल्लोरचा बंड. एकदम छान, एकदम छान. तर मग बघूया आता आपण आपला 7वा गव्हर्नर लॉर्ड मिंटो पहिला. इतिहासामध्ये 2 मिंटो येणार आहे. मिंटो पहिला आणि मिंटो दुसरा. आता आपल्याला बघायचंय मिंटो पहिला. लॉर्ड मिंटो पहिला 1807 ते 1813. 1807 ते 1813. 1807 ते 1813 लॉर्ड मिंटो पहिला याचा कार्यकाळ. लॉर्ड मिंटो पहिला. लॉर्ड मिंटो पहिला याच्या काळामध्ये 1809 ला अमृतसरचा तह झाला.
कोणाचा तळ झाला? अमृतसरचा. अमृतसरचा तळ झाला 1809 ला. 1809 मध्ये अमृतसरचा तळ झाला. हा जो अमृतसरचा तळ आहे तो राजा रणजित सिंग आणि चार्ल्स मॅटकॉफ या दोन व्यक्तींमध्ये झाला. कोणाकोणामध्ये? राजा रणजित सिंग आणि चार्ल्स मॅटकॉफ. चार्ल्स मॅटकॉफ स्वतः गव्हर्नर होते. ते आपण बघणार आहे 1835 ते 1836 मध्ये. पण आता सध्या ह्याच घटकाकडे बघूया. 1813ला दुसरा चार्टर्ड ऍक्ट झाला. आपण बघितलेले मागच्या लेक्चर मध्ये. चार्टर्ड ऍक्ट म्हणजे सनदी कायदे. चार्टर्ड ऍक्ट म्हणजे कंपनी कायदे. कंपनीला व्यापार करण्यासाठी 20-20 वर्षाने कायदा केला जात होता. या कायद्यांना म्हणतात सनदी कायदे किंवा चार्टर्ड ऍक्ट किंवा कंपनी कायदे. तर पहिला कंपनी कायदा झाला होता 1798 ला. 1798 मध्ये पहिला कंपनी कायदा झाला. तर दुसरा कंपनी कायदा झाला 1813 ला. 1813 ला दुसरा कंपनी कायदा झाला. दुसरा कंपनी कायदा झाला. तर त्याच्याच 20 वर्षाने 1833 ला तिसरा कंपनी कायदा झाला. तर 1853 ला चौथा कंपनी कायदा झाला. इथपर्यंत कोणाला काय अडचण? 1793 ला पहिला कंपनी कायदा. 1813 ला त्याच्याच 20 वर्षाने 1793 ला जो पहिला झाला त्याच्याच 20 वर्षाने म्हणजे 1813 ला दुसरा कंपनी कायदा. त्याच्याच 20 वर्षाने 1833 ला तिसरा कंपनी कायदा. त्याच्याच 20 वर्षाने 1853 ला चौथा कंपनी कायदा. असे 4 कंपनी कायदे. कंपनीला व्यापार करण्यासाठी 4 कंपनी कायदे करण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापारासाठी आणखी 20 वर्षाची मुदतवाढ करून घेतली होती. या चार्टर्ड ऍक्टने जो 1813चा चार्टर्ड ऍक्ट आहे दुसरा, त्याच्यामध्ये कंपनीला 20 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. किती वर्षाची? 20 वर्षाची. जेव्हा 1813चा कंपनी कायदा संपला ब्रिटिशांनी सार्वभौमत्व स्थापन केले. कोणावर? ईस्ट इंडिया कंपनीवरती. ईस्ट इंडिया कंपनीवरती सार्वभौमत्व स्थापन केले. इथपर्यंत कोणाला काय अडचण? एवढा घटक व्यवस्थित समजला? चला तर मग बघूया आता लॉर्ड हेस्टिंग्स, आपला 8वा गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग्स. लॉर्ड हेस्टिंग्सचा कार्यकाळ आहे 1813 ते 1823. 10 वर्ष वास्तव्य केलंय भारतामध्ये. किती वर्ष? 10 वर्ष. लॉर्ड हेस्टिंग्स याने 10 वर्ष वास्तव्य केलंय. आपल्याला बघायचं त्यांच्या काळातल्या महत्वाच्या घटना. लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळात पेंढाऱ्यांचा बंदोबस्त झाला. पेंढारी एक आदिवासी जमात आहे. या जमातीचा त्यांनी बंदोबस्त केला. त्यांचा खूप उत्मात चालू होता. ह्या उत्मातावर परिणाम म्हणून त्यांनी बंदोबस्त केला. कोणाचा? पेंढाऱ्यांचा. एकदम छान. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला. लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळामध्ये एक जमीन सुधारणा कायदा झाला. रयतवारी पद्धत आपण पहिला बघितलं पहिल्या लेक्चरला. कायमधारा पद्धत 1793 ला. कायमधारा पद्धतीची मूळ संकल्पना सर जॉन शोर जी लागू झाली लॉर्ड कॉर्नवॅलिस यांच्या काळामध्ये. तशीच दुसरी जमीन सुधारणा कायदा रयतवारी पद्धत लागू झाली 1820 मध्ये. 1820 मध्ये लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळामध्ये. ही मद्रास प्रांतामध्ये. जी कॉर्नवॅलिसच्या काळामध्ये लागू झाली कायमधारा ती होती बंगाल भागासाठी. जी रयतवारी लागू झाली लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळात ती होती मद्रास भागासाठी. मद्रास भागामध्ये जास्तीत जास्त रुजू होती. त्यातल्या त्यात मद्रासच्या 51% भागात होती. किती टक्के भागात? 51% भागात. खूप छान. जी 1820 ला रयतवारी पद्धत लागू झाली त्या रयतवारी पद्धतीची मूळ संकल्पना 2 व्यक्तींची, थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड या 2 व्यक्तींची संकल्पना आहे रयतवारी पद्धतीची, जी 1820 ला चालू झाली. त्यातल्या त्यात मद्रास भागामध्ये लागू झाली. समजलं? रयतवारी पद्धतीची मूळ संकल्पना थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड. रयतवारी पद्धत ही मद्रास प्रांतात लागू होती. त्यातल्या त्यात आपण आताच बघितलं मद्रासच्या 51% भागात लागू होती. किती टक्के भागात? 51% भागात. रयतवारी पद्धत जरी मद्रासमध्ये लागू असली तरी मद्रासच्या जवळचा भाग मुख्य भाग त्याला अटॅच होता. मद्रास, मुंबई, आसाम आणि काही दक्षिणेचे काही राज्य, एवढ्या 4 घटकांमध्ये रयतवारी पद्धत रुजू होती. इथपर्यंत कोणाला काय अडचण? जी रयतवारी पद्धत होती ना, रयतवारी पद्धत राबवण्याचा पहिला उपक्रम 1792 ला अलेक्झांडर रीड यांनी केला. अलेक्झांडर रीड नावाच्या व्यक्तीने, जे आपण त्यांना म्हणतो कॅप्टन रीड 1792 ला त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला. काय राबवण्याचा?
रयतवारी पद्धत राबवण्याचा त्याच्यातच त्यांच्याच काळामध्ये लॉर्ड हेस्टिंगच्याच काळामध्ये 1818ला सीताबर्डीची लढाई झाली आणि कोरेगाव भीमा लढाई झाली. या लढाईमध्ये मराठी सत्तेचा शेवट झाला. आपण बघितलंय इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये 3 लढाया झाल्या. या तिघही लढ्यांमध्ये शेवटची लढाई झाली 1818 मध्ये. 1818ला मराठी सत्तेचा अस्त झाला, मराठी सत्तेचा शेवट झाला. इथपर्यंत कोणाला काय अडचण? एवढा घटक व्यवस्थित समजला? चला तर मग बघूया आता आपला लॉर्ड एम्सहर्ड. लॉर्ड एम्सहर्ड 1823 ते 1828 यांचा कार्यकाळ आहे. 1823 ते 1828 यांनी भारतामध्ये 5 वर्ष वास्तव्य केले. यांच्या काळामध्ये पहिले इंग्रज आणि बर्मा युद्ध झाले. यांच्याच काळामध्ये पहिले इंग्रज आणि बर्मा युद्ध झाले. बर्मा म्हणजे ब्रह्मदेश, म्यानमार ब्रह्मदेश. पहिले युद्ध झाले 1824 ते 1826 पर्यंत. 1824 ते 1826 पर्यंत लॉर्ड एम्सहर्ड यांच्याच काळामध्ये भरतपूरचा जाट राजा याचा पराभव ब्रिटिशांनी केला आणि त्याच्याकडून भरतपूरचा किल्ला जिंकून घेतला. कोणी? ब्रिटिशांनी, म्हणजेच इंग्रजांनी. कोणाच्या काळात झालं? लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये झालं. एम्सहर्डच्या काळामध्ये झालं. सॉरी, लॉर्ड एम्सहर्डच्या काळामध्ये झालं. एवढा घटक व्यवस्थितपणे समजला? लॉर्ड एम्सहर्ड पर्यंत कोणाला काय अडचण? लॉर्ड एम्सहर्डचा कार्यकाळ 1823 ते 1828. 5 वर्ष. एवढा घटक सगळ्यांना व्यवस्थित समजला? चला तर मग बघूया आता आपला पुढचा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंग. इतिहासाच्या दृष्टीने लॉर्ड विल्यम बेंटिंग आपल्याला बराचसा महत्वाचा आहे, कारण पेपरला याच्यामधून भरपूर प्रश्न येतात. पेपरला लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्यावर खूप सारे प्रश्न येतात आणि आपल्याला त्यातला एकही प्रश्न चुकायला नको. विल्यम बेंटिंग मध्ये एक बेंटिंग नावाचा शब्द आहे. बेंटिंग पासून तुम्ही धरायचं बॅन. याने भारतातल्या खूप साऱ्या गोष्टी बॅन केलेल्या होत्या. चला तर मग बघूया आता कोणत्या कोणत्या गोष्टी बॅन केल्या. लॉर्ड विल्यम बेंटिंग याने 1829 मध्ये सतीप्रथा पद्धत बंद केली. लॉर्ड विल्यम बेंटिंग याने 1829 मध्ये सतीप्रथा पद्धत बंद केली. सतीप्रथा पद्धत म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचं का सतीप्रथा म्हणजे नेमकं काय. सतीप्रथा म्हणजे खूप क्रूर घटना होती, जी भारतामध्ये जन्माला यायला नको होती, जी इंग्रजांनी बंद केली. खूप चांगलं काम केलं. सतीप्रथा म्हणजे आज आपण जाणून घेऊ का सतीप्रथाचा खरा अर्थ काय. सतीप्रथा म्हणजे पूर्वीच्या काळी लहानपणीच लग्न करून दिले जात होते. मुलगा 10-12 वर्षाचा, मुलगी 7-8 वर्षाची. विचार करा, एवढ्या कमी वयामध्ये लग्न करून दिले जात होते. लग्न करून दिले कालांतराने जर वधूचा मृत्यू झाला, वर मुलाचा मृत्यू झाला किंवा नवऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीला जिण्याचा अधिकार नव्हता, जगण्याचा अधिकार नव्हता. जेवढं पतीचं आयुष्य असेल तेवढंच पत्नीचं आयुष्य, अशी सतीप्रथा पद्धत होती. का? जर नवरा वारला तर त्या बाईला सुद्धा त्याच्यासोबत जाळून टाकायचे, अशी पद्धत होती. विचार करा, आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर असं झालं तर आपल्याला किती वाईट वाटेल. का? बाईला जगण्याचा अधिकार नाहीये का? तिने जगावं नाही का? जगावं. आणि किती क्रूर पद्धत होती, फार जनावरांपेक्षा बी बदतर. तर एक व्यक्ती होते राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय जेव्हा लहान असताना त्यांच्या मोठ्या भावाचं दुःखद निधन झालं. तर त्यांच्या वहिनीला सुद्धा जाळून टाकण्यात आलं. हा खूप अमानुष पद्धत आहे. ही पद्धत जन्माला भारतात यायला नको होती. त्यांच्या वहिनीला सुद्धा जाळून टाकलं. त्यांच्या घरच्यांनी विचारलं, राजाराम मोहन रॉय यांनी त्यांच्या घरच्यांना विचारलं तर वहिनीची काय चुकी होती, वहिनीला का जाळलं. घरचे म्हटले का हीच रीत आहे, हीच प्रथा आहे, ही प्रथा आपल्याला अशीच पुढे न्यायची आहे. हे लिहून ठेवलेलं आहे, आपण याच्यात बदल करू शकत नाही. तर राजाराम मोहन रॉय यांना मनामध्ये कुठेतरी खूप वाईट वाटलं का त्यांची वहिनी त्यांच्यापासून हिसकावून घेतली. त्यांचा भाऊ त्यांच्यापासून तर गेलाच, पण त्यांच्या वहिनीलाही आत्महत्या झाली. ती एक प्रकारची हत्या करून टाकण्यात आली घरच्यांद्वारे, या समाजाद्वारे हत्या करून टाकण्यात आली. तर राजाराम मोहन रॉय यांनी पुढे चालून या गोष्टीवर विरोध केला. राजाराम मोहन रॉय यांनी, सॉरी मित्रांनो, मध्येच लाईट गेली, काय करणार, थोडासा पाऊस चालू झाला का आपली लाईट लगेच चालली जाते.
पण ठीक आहे, व्हिडिओ काय आपण बंद करणार नाही. जर आपण पोलीस बनण्याचं ठाणलंच आहे तर आपण ते स्वप्न पूर्णच करू. चला तर मग बघूया, आपण होतो सतीप्रथा पद्धतीवर. राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीला जेव्हा जाळण्यात आलं, तेव्हा राजा राममोहन रॉय यांना मनामध्ये खूप वाईट वाटलं, का आपल्या वहिनीची काही चुकी नसताना त्यांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यांनी मोठं होऊन बंगालमधून तो प्रयत्न केला. बंगालमधून सतीप्रथेसाठी लढणारे राजा राममोहन रॉय. तसेच आपल्या मुंबई प्रांतामध्ये नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचं खूप मोठं योगदान आहे सतीप्रथेसाठी. मुंबई प्रांतातून लढले नाना जगन्नाथ शंकरशेठ, तर बंगाल प्रांतातून लढले राजा राममोहन रॉय. या दोघांनी सहकार्य केलं सतीप्रथा बंद करायला. सतीप्रथा बंद झाली लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये. सतीप्रथा तुम्हाला समजली इथपर्यंत? काय अडचण? हा, चला तर मग बघूया. 1829 मध्येच 1829 मध्येच पेपरला 100 वेळेस विचारलेला प्रश्न. 1829 मध्येच लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये विभागीय पद आणि महसूल आयुक्त असे 2 पद बनवण्यात आले. विभागीय आयुक्त, महसूल आयुक्त आणि विभागीय पद, महसूल आयुक्त तसेच विभागीय पद असे 2 पद बनवण्यात आले. 1830 ला लॉर्ड विल्यम बेंटिंग याने ठगांचा बंदोबस्त केला. 1830 ला विल्यम बेंटिंग याने ठगांचा बंदोबस्त केला. एवढा घटक समजला. आता तिकडे येऊया. आता चार्टर्ड ऍक्ट तिसरा आपण बघितला होता. पहिला झाला 1793 ला, दुसरा झाला 1813 ला, तिसरा झाला 1833 ला. एकदम छान. तर आता बघायचं आपल्याला 1833 चा चार्टर्ड ऍक्ट तिसरा. 1833 चा जो चार्टर्ड ऍक्ट झाला, 1833 च्या कायद्यानुसार बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता ना, बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याला आता संपूर्ण भारताची मक्तेदारी भेटली. जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता ना, तो आता संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा गव्हर्नर जनरल आता संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला. फक्त बंगालपुरता मर्यादित नाही, तर तो आता संपूर्ण भारतासाठी कायदा करू शकतो. तर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे? विल्यम बेंटिंग. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग. कारण त्याच्यापर्यंत येऊन ते पद थांबून गेलं, नंतर त्याचं नाव चेंज झालं, म्हणजे त्याचं श्रेय त्यालाच जाईल. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्याचबरोबर एक नवीन प्रश्न तयार होतो का बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल, मग आता त्याचं नाव चेंज करून बंगालचा गव्हर्नर जनरल काढून भारताचा गव्हर्नर जनरल असं नाव केलं. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल, तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग. 1835 मध्ये त्याने नवीन शैक्षणिक धोरण सुरू केलं. 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग याने नवीन शैक्षणिक धोरण सुरू केलं. तसेच 1835 मध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना केली. 1835 मध्ये कलकत्ता येथे मेडिकल कॉलेजची स्थापना केली 1835 ला. 1835 ला एक महत्वाची घटना आहे. 1835 ला शिक्षणाचा झिराप्त सिद्धांत मांडण्यात आला लॉर्ड मॅकोले द्वारा. लॉर्ड मॅकोले या हुशार व्यक्तीने शिक्षणाचा झिराप्त सिद्धांत मांडला. तर झिराप्त सिद्धांत म्हणजे काय, तर आपल्याला जाणून घ्यायचं का झिराप्त सिद्धांत म्हणजे काय. लॉर्ड मॅकोले याचं म्हणणं होतं का झिराप्त सिद्धांत भारतामध्ये लागू झाला पाहिजे. झिराप्त सिद्धांत म्हणजे का तुम्ही शिक्षण देताना पहिले वरच्या वर्गापासून खालच्या वर्गाला द्या. तो खालचा वर्ग त्यांच्या खालच्या वर्गाला शिक्षण देईल, तो खालचा वर्ग परत त्यांच्या खालच्या वर्गाला शिक्षण देईल. पाणी जसं आपण वरतून सोडतो ना, एखाद्या भिंतीवरून पाणी सोडलं, ते पाणी कसं झिरपत हळूहळू खाली येतं, तसं त्याचं म्हणणं होतं का तुम्ही वरती सगळ्यात जे वरती घराणं आहे त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात करा. ते त्यांच्या खालच्यांना शिकवतील, ते त्यांच्या खालच्यांना, परत ते त्यांच्या खालच्यांना शिकवतील. याला म्हणतात शिक्षणाचा झिराप्त सिद्धांत. तो मांडला होता लॉर्ड मॅकोले याने 1835 मध्ये. इथपर्यंत कोणाला काय अडचण? हा, चला तर मग बघूया आता चार्ल्स मॅटकॉफ. तुम्हाला मी सांगितलं होतं 1809 मध्ये आपण बघितलं होतं चार्ल्स मॅटकॉफ. राजा रणजित सिंग आणि चार्ल्स मॅटकॉफ यांच्यामध्ये अमृतसरचा तह झाला. एकदम छान, यांच्यामध्ये अमृतसरचा तह झाला. तो चार्ल्स मॅटकॉफ आता आला गव्हर्नर, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून. भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला 1835 ते 1836 मध्ये. चला तर मग बघूया का लॉर्ड चार्ल्स मॅटकॉफ यांच्या काळामध्ये काय काय झालं. यांच्या काळामध्ये एक महत्वाची घटना आहे. यांनी वृत्तपत्र जे बंद पडलेले होते त्यांना काही छापण्याची परवानगी नव्हती. पूर्वी इंग्रजांबद्दल काही लिहिता येत नव्हतं. इंग्रजांबद्दल कोणी काही लिहिलं, इंग्रज त्याची
प्रिंटिंग प्रेस जप्त करून टाकायचे, त्याची लिखाई बंद करून टाकायचे. तर चार्ल्स मेटकॉफ या व्यक्तीने जे वृत्तपत्रावर निर्बंध लावलेले होते ते सगळे उठवून टाकले, सगळे खारिज केले, सगळे बरखास्त करून टाकले. वृत्तपत्रावरचे सर्व बंधनं त्याने मुक्त केले. म्हणून त्याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्दाता असे म्हणतात. कोणाला? चार्ल्स मेटकॉफला. चार्ल्स मेटकॉफ या व्यक्तीला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्दाता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्दाता. जो आपण 1835 मध्ये लॉर्ड मॅकॉले बघितला, तो आता आपल्याला परत 36 मध्ये बघायचा आहे. 1836 ला लॉर्ड मॅकॉले याने आयपीसी ऍक्ट तयार केला. भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता म्हणजे पोलिसांचे कायदे. पोलिसांचे कायदे आपण राज्यघटना शिकतो ना, त्याच्यामध्ये जसे कलम आहे तसे पोलिसांचे वेगळे कलम येतात. तर ते कलम बनवले होते चार्ल्स मेटकॉफ यांच्या काळामध्ये. लॉर्ड मॅकॉले यांनी 1836 मध्ये. 1836 मध्ये जे 1836 मध्ये त्यांनी आयपीसी ऍक्ट बनवला, त्याला कॅनिंगच्या काळामध्ये 1860 ला मान्यता भेटली. तिथं आपण पुढे आता येणारचे पुढच्या लेक्चरला. पण लक्षात ठेवा का जो 1836 मध्ये आयपीसी ऍक्ट, इंडियन पिनल कोड लागू केला होता, बनवला होता, त्याला मान्यता भेटली कॅनिंगच्या काळामध्ये. कॅनिंगच्या काळामध्ये 1860 ला. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण? जो भारतीय दंड संहिता आहे, त्या भारतीय दंड संहितेचे नाव आता सध्या बदलण्यात आलेले. त्याचे नाव बदलून भारतीय न्याय संहिता असे करण्यात आलेले. बीएनएस कायदा, भारतीय न्याय संहिता असे नाव करण्यात आलेले. ते नामकरण झालं 1 जुलै 2024 ला. 1 जुलै हा दिवस खूप महत्वाचा आहे. 1 जुलैला काय काय झालं तुम्हाला सांगता येईल का? एकदम छान. 1 जुलैला असतो कृषी दिन, महाराष्ट्राचा कृषी दिन. कोणाचा जन्म राहतो? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणून 1 जुलैला कृषी दिवस ठेवतात. अजून एकदम छान. 1 जुलैला असतो डॉक्टर डे. डॉक्टर डे एवढा घटक सगळ्यांना समजला? एवढे गव्हर्नर जनरल तसेच भारताचा गव्हर्नर जनरल सगळ्यांना व्यवस्थितपणे समजले? एवढ्या घटकामध्ये कोणाला काही अडचण नाही? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या गोरगरीब मित्रांसाठी बनवण्यात आलेला आहे. या चॅनलची सुरुवात जे मुलं क्लास किंवा ट्युशन अफोर्ड करू शकत नाही, तर त्यांना मोफत दरामध्ये आपण लेक्चर कसं प्रोव्हाइड करू किंवा त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करू, या जिद्दीने, या अनुषंगाने सुरू करण्यात आलाय. तर हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना जीके जीएसचा कधी ताण वाटणार नाही. हे सगळं माध्यम आपण ट्रिकच्या माध्यमातून शिकवतोय आणि एकदम सरळ पद्धतीने शिकवतोय. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच दाखवत चला. आपण नक्कीच पोलीस हे पद गाठू.